नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय एलएस मराठी। अहो काय पाहतोय हे चाकण करताय। संविधानावर मोठमोठ्या गप्पा हाकणाऱ्या तुम्ही, अंधश्रद्धेविरुद्ध घडाघडा बोलणाऱ्या तुम्ही, महिलांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या तुम्हीच ना हो त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षबाई। पण आज तुमचे त्या खरात बाबासोबतचे व्हायरल झालेले व्हिडिओ आणि फोटो पाहिल्यानंतर समजलं तुम्ही तर अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्याचा उदो उदो केलात ताई। तुम्ही तर महिला अत्याचार करणाऱ्याच्या दुष्कृत्यांना पाठीशी घातलत ताई। मंत्रतंत्र आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली महिला अत्याचार करणाऱ्या त्या खरात बाबाला तुम्ही कधी गुरुमाऊली म्हणता, कधी त्याची ओवाळणी करता, तर कधी त्याचे अपवित्र पाय परातीत घेऊन धुता। अन्याय अत्याचारानंतर ज्या पीडित महिला ज्या पदाकडून न्यायाची अपेक्षा ठेवतात ते पद आणि तो राज्य महिला आयोग तुम्ही त्या खरात बाबाच्या चक्क पायाशी नेऊन ठेवता। आला श्रावण, घेतलं त्या बाबाचं दर्शन। आली महाशिवरात्री, गेल्या मंदिरात केली आरती। आली गुरुपौर्णिमा, धुतले बाबाचे पाय। चाकणकर ताई, हे तुमचं चाललंय तरी काय? आणि आता जेव्हा तो बाबा पोलिसांच्या तावडीत सापडला तेव्हा त्याचा आणि माझा काय संबंध म्हणून तुमचे हात वर। त्या बाबाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांना न्याय देण्याऐवजी त्याचा कच्चा चिट्टा बाहेर काढण्याची हिम्मत करणाऱ्या माध्यमकर्मींनाच तुम्ही माफीनामा द्यायला लावता। त्या व्हायरल फोटोंपैकी तो एक फोटो पाहून तर धक्काच बसला की हो। तो तिथं उभा बाबा छपरी आणि त्याच्या डोक्यावर चक्क तुम्ही धरली छत्री। म्हणजे वासनांद बाबाच्या डोक्यावर महिला आयोगाचं कृपाछत्र असंच तुम्हाला यातून दाखवून द्यायचं होतं का? अहो, राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद म्हणजे राज्यातील प्रत्येक स्त्रीचा भक्कम आधार। हा आयोग म्हणजे महिलेवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडून तिला न्याय मिळवून देणारं न्यायाचं द्वार। पण तुम्ही तर तुम्हाला एकदा नव्हे दोनदा अंधण म्हणून मिळालेल्या या अध्यक्षपदाची गरिमा घालवायला निघालात। शिवाय त्या जोडीला महिला आयोगाची पत प्रतिष्ठा ही धुळीस मिळवायला निघालात। त्या खरात बाबाची चरणधूळ माथी लावून त्या नालायकाचे आशीर्वाद घेण्यात धन्यता मानण्यापेक्षा एखाद्या अन्यायग्रस्त महिलेला न्याय मिळवून देत तिचे आशीर्वाद घेतले असतेत तर तुम्ही खऱ्या अर्थानं धन्य झाला असतात। पण नाही, एवढ्या शिकून सवरून मोठ्या होऊन उच्च पदावर विराजमान होऊन काय केलं तुम्ही? आता बोला की चाकणकर ताई। अहो, आजही महाराष्ट्रात महिलांवर काय कमी अत्याचाराच्या घटना घडतायत? तुमच्या आयोगाच्या दारावर हजारो तक्रारी येऊन धडकत असतील, पण आजही बंद दाराआड तितक्याच महिलांवर अत्याचार होतायत ज्यांच्या तक्रारींना अजून वाचाच फुटलेली नाही। कधी कुणाचा गैरफायदा घेऊन तर कधी कुणाला घरात घुसून पळून नेऊन अत्याचार होतायत ते तुम्हाला दिसत नाहीत? एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकू तलवार हल्ले होतायत ते तुम्हाला दिसत नाहीत? लहान सहान मुलींवर ऍसिड हल्ले होतायत ते तुम्हाला दिसत नाहीत? तुम्हाला दिसतोय तो फक्त त्या बाबानं त्याच्या बरबटलेल्या हातांनी त्याच्या मंदिरावर बसवलेला कळस। तुम्हाला दिसतोय तो फक्त टिळा लावताना कित्येक दुष्कृत्यांनी भरलेलं त्या बाबाचं फुटकं कपाळ। आणि तुम्हाला दिसतायत ते फक्त अन्याय अत्याचाराच्या वाटेवर चालून कुकर्मांनी माखलेले त्या बाबाचे पाय। असो, आणखी काय बोलू? ते म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी, पदाची धुंदी, विचार अशुद्धी, प्रगल्भ तरीही मन बेशुद्धी। चाकणकर ताई, पटलं तर हो म्हणा, नाहीतर सोडून द्या। पाहत रहा एलएस मराठी।